बुलढाण्यातील शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत। हरभरा बाजारात येण्यापूर्वीच भाव घसरलेला आहे। हरभऱ्याच्या दरात प्रति क्विंटल 300 रुपयांची घसरण झाली आहे। किमान उत्पादन खर्च भरून निघण्याची सुद्धा शेतकऱ्यांना आता अपेक्षा राहिली नाहीये, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रफुल्ल, हरभऱ्याला योग्य तो मोबदला मिळत नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेला आहे। काय नेमकं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे? खरं जगदीश, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। आता आपल्याला माहिती आहे, रब्बीचा हंगाम संपत आलाय। गहू असेल, हरभरा असेल, आता काढणीला आलाय आणि काढणीला हा हरभरा येता क्षणी तब्बल 300 रुपयाची घट जी आहे प्रति क्विंटल दरामागे या हरभऱ्यामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। 5,500 रुपयावरून हा दर 5,200 रुपयापर्यंत घसरलाय। त्यामुळे काढणीला यायच्या पूर्वीच शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला आता मातीमोल भाव मिळतो की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। खऱ्या अर्थानं केंद्र सरकारकडून 5,650 असा हमी भाव जो आहे शेतकऱ्यांच्या या हरभऱ्याला दिला जातो। मात्र हरभरा खरेदी जी आहे ते ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे शासकीय दरांती अद्याप सुरू झालेली नाहीये। त्यामुळे या शेतकऱ्यांना खासगी बाजारपेठेमध्ये हा हरभरा विकावा लागणार आहे आणि खासगी बाजारात अशा पद्धतीने जर भाव घसरत राहिले तर निश्चितच शेतकऱ्यांच्या हाती जो काही लागवडीचा खर्च आहे तो देखील या ठिकाणी मिळणं कठीण झालेलं आहे। एकंदरीतच केंद्र सरकारकडे या ठिकाणी जेव्हा पायाभूत योजना ही राबवली जाते तेव्हा दुहेरी आव्हान जे आहे केंद्र सरकारकडे असतं। एक तर शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव या ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि त्याच बाजूला बाजारपेठेमध्ये या जे काही धान्य आहे किंवा तिथे ज्या डाळी तयार होतात त्याचा दर देखील जो आहे तो वाढता असायला नको। त्यामुळे एकीकडे महागाईवर नियंत्रण जे आहे केंद्र सरकारला करावं लागतं, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना देखील त्याच्या पिकाला योग्य भाव द्यावा लागतो आणि अशा परिस्थितीतच शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला मिळणारा हा जो दर आहे, शेतकऱ्यांचा हरभरा हाती येण्यापूर्वीच कमी झाल्या असताना शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली। त्यामुळे खऱ्या अर्थानं धोरणात्मक निर्णय जे आहे ते केंद्र सरकार असेल किंवा मग राज्य सरकारतील जे काही प्रमुख घटक त्यांनी घेणं गरजेचं झालेलं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हाती पैसा जो आहे तो 2 पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांनी जे काही पुढची मोर्चे बांधणी करून ठेवली आहे, आखणी करून ठेवलेली आहे, नियोजन करून ठेवलेलं आहे, ते नियोजन शेतकऱ्यांना या पैशातून करता येईल एवढी अपेक्षा सध्या जगदीश शेतकरी करताना पाहायला मिळते। ठीक आहे, तर राज्यभरातून आपले सगळे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।